श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मंडळ सिडको लक्ष्मी धवल समाज मंदिर सिडको येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज 674वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज भव्य पालखी मिरवणूक सोहळा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमाताई महेश हिरे, माजी सभागृह नेते सतीश बापू सोनवणे, सरपंच भारत कोकाटे उपस्थित होते। अध्यक्ष शेखर निकुंभ, कार्याध्यक्ष सुभाष पेंडाळे, सचिव अजय खैरनार, खजिनदार दिगंबर गवांदे, उपाध्यक्ष रवींद्र जाधव, बाळासाहेब खैरनार, सुरेश सोनवणे, कार्यालय प्रमुख सुधाकर सोनवणे, प्रवक्ता दीपक कापडनीस, कायदेशीर सल्लागार जयप्रकाश चव्हाण, हिशोब तपासनीस मनोहर कापडणे, सदस्य सुनील गांगुर्डे, शांताराम बाविस्कर, पुंडलिक खैरनार, सचिन बेंडाळे, पंकज महाले, रविराज शिंपी, विनोद देवघरे, दीपक निकुंभ, शैलेश जाधव, अरविंद बोरसे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य घेतले। अध्यक्ष शेखर निकुंभ यांनी अधिक माहिती दिली। जय नामदेव। आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज 674वी सहजीवन समाधी सोहळा व सकाळी भव्य पालखी व मिरवणूक अशा प्रकारे सकाळी 8 वाजता मिरवणूक सर्व समाज बांधव आणि महिला मंडळ यांच्या उपस्थित साजरा झाला। प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ वाजे, नवनिर्वाचित खासदार व आमच्या लाडक्या आमदार सीमाताई महेश हिरे, आमचे मित्र सतीश बापू सोनवणे, माजी सभागृह नेते व आमचे सरपंच सोमठाणे तालुका सिन्नर भारत कोकाटे असे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। सर्व कार्यक्रम आनंदात, उत्साहात आणि महिलांनी जो कार्यक्रम ठेवला होता तो अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे। आणि प्रमुख देणगीदार म्हणून आम्हाला लाभले आमचे पंढरीनाथ जगन्नाथ नेरे, मुकुंद निंबासेठ मांडगे, प्रकाश त्र्यंबक निकुंभ, सुभाष रघुनाथ आहेर, स्मिता निकुंभ, रमेश शिवराम कापडनीस, राजेश रामदास जगताप, दीपक अरुण निकुंभ, अमोल मनोहर शिंपी या सर्व देणगीदारांचे मी समाजातर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो। ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल पण मी ते समाजातर्फे मी त्यांचे खूप खूप आभार आणि ऋणी मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे उपस्थित असलेले आपल्या या भागाचे अध्यक्ष शेखरजी निकुंभ, त्याचबरोबर महेशजी हिरे, इथे उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, त्याचबरोबर सगळ्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधीच्या निमित्ताने मी विनम्र अभिवादन आपल्या सगळ्यांच्या वतीने करते। दरवर्षी आपल्या या मंगल कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि खूप मोठ्या संख्येने सगळे आपले समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात आणि चांगल्या चांगल्या कार्यक्रमांचं तुम्ही सर्वजण आयोजन करतात, त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संत नामदेव हे वारकरी संप्रदायातले श्रेष्ठ संत होते। सर्वात अग्रभागी असलेले संत म्हणजे संत नामदेव महाराज, आणि त्यांनी स्वतः समाधी घ्यायला ठरवल्यानंतर सर्व परिवारासह त्यांनी विठ्ठलाच्या चरणी, विठ्ठल मंदिराच्या चरणी समाधी घेतली आणि आपण हा दिवस संजीवन समाधी सोहळा म्हणून साजरा करतो। अनेक अभंग नामदेव महाराजांनी लिहिलेले आहेत आणि आपण नेहमी अनेक ठिकाणी त्याचं उदाहरण सुद्धा देत असतो अभंगाचं, आणि हे अभंग आपल्या सगळ्यांना जीवनासाठी एक दिशादर्शक म्हणून आपण सगळेजण समजतो। तर आपल्या समाज बांधवांचं मी खूप कौतुक करते। हे अनेक हे कार्यक्रम आयोजन करणं सोपं नसतं, विविध उपक्रम साजरं करणं, सगळ्यांना एकत्र करणं हे अत्यंत चांगलं काम आपले शेखरजी निकुंभ आणि त्यांचे सर्व सहकारी हे पुढे येऊन करत असतात। मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या पाथर्डी फाटा इथे आपण जे नवीन समाज मंदिर बांधत आहात
तर त्याचा लवकरच आपल्या सगळ्यांना त्याचा चांगला उपयोग होईल आणि आपल्यामध्ये महिला असतील, युवक असतील किंवा लहान मुलं असतील यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला आयोजित करण्यासाठी त्या एक हक्काची वास्तू आपली ही तयार होणार आहे आणि त्याकरता सर्व मान्यवरांनी खूप मेहनत घेतलेली आहे. सगळ्यांनी परिश्रम घेतल्यामुळे खरं तर ही वास्तू साकारण्यात येणार आहे. सर्वात आधी त्यांनी जागेची निवड केली, त्यानंतर त्याचा आराखडा केला आणि नंतर आम्हाला जी काय किरकोळ मदत करता येईल ती आपण मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांची एकजूट ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे या दिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आम्हाला इथे बोलवलं. संतीने आपल्या बाळाकडे त्यांना लक्ष द्यायला सांगितलं होतं, पण विठ्ठल भक्ती त्यांनी लक्ष गेलं नाही. अहो अहो हे काय, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, गौरवा म्हणतात विठ्ठला, अरे विठ्ठला हे काय झालं, काय झालं हे विठ्ठला, काय झालं, हे हात मी आता तोडून घेतोय, म्हणजे हात मी तोडून घेतोय. पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुझे करो काम, तुझे रूप चित्तीरा हो पांडुरंग 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 पांडुरंग. आणि पत्नी संतीने आपल्या बाळाकडे त्यांना लक्ष द्यायला सांगितलं होतं, पण विठ्ठल भक्ती त्यांनी लक्ष गेलं नाही. अहो अहो हे काय, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. गौरवा म्हणतात विठ्ठला, अरे विठ्ठला हे काय झालं, काय झालं हे विठ्ठला, काय झालं, हे हात मी आता तोडून घेतोय, म्हणजे हात मी तोडून घेतोय. पांडुरंग 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 पांडुरंग. व्यासपीठाला नमस्कार. आणि या ठिकाणी वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.